नमस्कार फ्रेंड्स, तर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती। तर आजचा व्हिडिओ हा खरंच खूप सुंदर आहे, कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि त्याच्या निमित्त आपल्या घरी झालेली पूजा हे मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे। तर मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र मानला जातो आपल्या इकडे। तर या महिन्यात केलेली छोटी पूजा म्हणा किंवा मनापासून केलेली प्रार्थना ही देवापर्यंत नक्की पोहोचते हे आपल्याला देखील माहिती आहे। आणि त्यातही गुरुवारचा दिवस जर असेल तर घरात एक वेगळी शांतता आणि एक सकारात्मकता अनुभवायला आपल्याला भेटते। तर चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी घरगुती पद्धतीने आपल्या घरी कशा पद्धतीने पूजा झाली हे मी दाखवणार आहे। सर्वात आधी सांगायचं झालं तर दर गुरुवारी ही पूजा आम्ही सगळे मिळून करतो, जसं की मी, मम्मी आणि आमच्या शेजारचे वगैरे। आणि तुम्हालाही माहिती आहे की जर आपण मनापासून पूजा केली ना तर त्या दिवसाची सुरुवात खूपच सुंदर आणि छान जाते। पण मला थोडंसं बाहेर जावं लागल्यामुळे किंवा मी बाहेर होते त्याच्यामुळे मला सकाळी पूजेसाठी वेळ नाही भेटला आणि त्याच्याचमुळे ही घरामध्ये पूजा ही आहे सगळे माझ्या आईनं केलेली आहे। एकदम खूप सुंदर आणि श्रद्धेने तिनं पूजा मांडलेली केलेली आहे। सकाळीच लवकर मम्मीनं उठून देवघर स्वच्छ केलं, पूजा मांडली, फुले, दिवा, अगरबत्ती सगळं नीट इथं लावलेलं आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की आईच्या हातची पूजा म्हणजे एक वेगळीच ताकद असते। ती शांतता, तो संयम, तो विश्वास, सगळ्याच सकारात्मक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। तर यानंतर नैवेद्याची तयारी सुरू झाली। तर आम्ही देवीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य केला होता। आपल्याला माहिती आहे की मार्गशीर्ष महिन्यात पुरणपोळीचा नैवेद्य देणं खूप शुभ मानलं जातं। मग घरातल्या घरी सगळ्यांनी मिळून नैवेद्य केला, पुरणपोळी, तूप सगळं काही बनवलं होतं आणि स्पेशल अशी तांदळाची खीर देखील आपण केली होती। मी बाहेरून आल्यानंतर सर्वात आधी स्वतःचं आवडलं सुंदर असं आवरून झाल्यानंतर मी देवघरात आले। पूजा आधीच मांडली गेली होती त्याच्यामुळे तिथं अगरबत्ती, दिवा ह्या गोष्टी मी लावल्या आणि नंतर शांत बसून पूजा वाचली। त्यावेळेला मन खरंच खूप शांत झालं, कारण का दिवसभराचा थकवा मी लिटरली सांगते तुम्हाला एका 5 मिनिटात इतका दूर पळाला ना। जेव्हा आपण देवासमोर असतो किंवा जेव्हा आपण त्या वातावरणात असतो ना तेव्हा आपण मध्ये असते नकारात्मक म्हणा किंवा तो स्ट्रेस ह्या गोष्टी कुठं पळून जातात हे आपल्याला कळतही नाही। त्याच्यामुळे मला तरी ह्या गोष्टी खरंच खूप आवडतात आणि या वेळेलाच जाणवतं की पूजा ही फक्त एक विधी नाही तर ती मनाला मिळणारी एक वेगळी विश्रांती असते। मग माझी सुंदर आणि शांत अशी पूजा वाचून झाल्यानंतर आरतीची वेळ झाली आणि मग आम्ही आरती करून घ्यायचं ठरवलं। बिकॉज कसं आहे, संध्याकाळची वेळ होती, प्रत्येकालाच घरी त्यांच्या पूजा मांडायची होती, त्यांच्या गोष्टी सुरू होत्या। त्यामुळे मला मुली म्हटल्या की दीदी आम्ही नंतर येतो, थोड्या वेळानंतर येतो। म्हटलं मग कन्यापूजे जी आहे, जी आज आपली खास गोष्ट आहे, शेवटचा गुरुवार असल्यामुळे ती नंतर करायची ठरवलं। मग म्हटलं आधी आरती करून घ्यायची। मग आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली। तर माझ्या काकांची मुलगी, म्हणजे काकू वगैरे सगळेजण झाले होते। तर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली आणि नैवेद्यही दाखवला। नैवेद्य पुरणपोळीचा केलाच होता आणि त्याच्यानंतर मग कन्यापूजा करायचा ठरवला आणि मग ह्या विधी झाल्यानंतर आपण पूजा केली। आणि आरतीनंतरचा सगळ्यात महत्त्वाचा आणि आजच्या दिवसाचा खास भाग म्हणजे कुमारी पूजन बरं का। तर मार्गशीर्ष महिन्यात 5 कुमारिकांना बोलवून त्यांचं पूजन करणं हे खरंच खूप पुण्याचं काम मानलं जातं आणि त्याचमुळे आम्ही आज 5 कुमारिकांना घरी बोलवलं होतं। सगळ्यात आधी त्यांचे मी पाय धुवून घेतले, मग त्यांना देवीचं स्वरूप मानून अगदी आदराने त्यांची पूजा केली, हळदी कुंकू लावलं। मग त्या लहान मुलींना शांत गोड असा हाताने खीर दिली, दुधाची खीर होती, तांदळाची खीर। आणि मग हे आपण आता देणार आहोत मुलींना। छान गप्पा गोष्टी झाल्यानंतर ही छोटीशी भेटवस्तू म्हणून मी त्यांना दिली। तर त्यांच्या चेहऱ्यावरचा पाहून आनंद खरंच खूप छान वाटलं मला, एकदम मज्जा आली। देवी, कारण ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर देवीच आपल्या घरी येऊन आपल्या हातातून पूजा करून घेत आहे याचा एक आभास होतो। तर पूजन झाल्यानंतर मी आता देवाला नैवेद्य दाखवायला चाललेली आहे आणि आज नैवेद्यासाठी आहे पुरणपोळी आहे, पापड्स आहेत, आमटी आहे, दुधाची खीर आहे, भात आहे। हे सगळं मिळून आता आपण देवाला नैवेद्य दाखवूयात। तर फ्रेंड्स, माझ्या मते आपण पूजेच्या वेळी करणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपल्याला काही ना काही शिकवतात बरं का। आणि जसं की आता मी नैवेद्य दाखवते म्हणा, अगरबत्ती लावणं, आरती करणं, या छोट्या छोट्या गोष्टीतून संयम, कृतज्ञता आणि नम्रता आपल्याला भेटते, शिकायला मिळते। आणि तसंच आज आपण कुमारी पूजन केलं तर या लहान मुलींना जेव्हा आपण पूजतो तेव्हा त्या लहान मुलींमध्ये देवी पाहतो आणि त्यांच्याप्रती एक आदर ठेवायला आपण शिकवतो। तर मला वाटतं आजच्या धावपळीच्या आयुष्यात अशा क्षणाची सर्वांनाच गरज आहे आणि
आणि तुम्हाला खरंच सांगू, या मार्गशीर्ष महिन्यातलंच नाही बरं का, पण दरवेळी मी जेव्हा पूजा करते किंवा आमच्या घरातले ज्या पद्धतीनं आमच्या घरात एक सकारात्मकता वातावरण निर्माण होतं किंवा स्वतःमध्ये एक समाधान राहतं, हे आध्यात्मिकतेची एक जादू आहे. त्यामुळे मला तर वाटतं की आपण प्रत्येकानंच एक पूजा केली पाहिजे, स्वतःसाठी वेळ देऊन एक ध्यानधारणा केली पाहिजे. खूपच मनाला शांत वाटतं आणि घर देखील आपण सुंदर होऊन जातं, एक छान वाईब्स भेटतात. तर अशा प्रकारे आमच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारची पूजा आमची झालेली आहे. त्याचा हा छोटासा व्लॉग मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. तर घरात सकारात्मकता ऊर्जा होतीच आणि मनात समाधान देखील झालेलं आहे. तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या या अशा छोट्या पण मनापासून केलेल्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि सकारात्मक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद. बाळूमामांच्या नावानं सांग भलं.